मैत्रिणींनो, अंजली किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पोळीसाठी म्हणजे चपातीसाठी कणिक कशी भिजवायची। तर ही मी जेवढी कणिक घेतली आहे ते 4 ते 5 माणसांसाठी पुरेशी आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 पळी तेल। ह्याने पोळ्या मऊ आणि लुसलुसीत होतात, 2 दिवसही टिकून राहतात। प्रवासासाठी नेण्यासाठी पण खूप छान होतात। पाणी घालून ह्याचा छानसा घटसर असा गोळा करून घेऊयात। आता चला मी हे सगळं बनवून घेते। ही कणिक छानशी मळून झाली आहे। जास्त सैल आणि जास्त दाट अशी सुद्धा मळायची नाहीये। ह्याला आता मुरण्यासाठी आपण 15-20 मिनिटं झाकून ठेवूयात। अशी त्रिकोणी घडी घालून घेतली आहे। ह्याची आता आपण चपाती लाटून घेऊयात। छान मस्तपैकी अशी चपाती लाटून झाली आहे, तर ते आपण शेकायला टाकूयात। बघा कशी टम्म छान फुगलेली आहे। ही आपली चपाती रेडी झालेली आहे खाण्यासाठी। ही कमीत कमी 4 ते 5 दिवस अशीच मऊ लुसलुशीत राहते। तर सांगा मैत्रिणींनो, आपल्याला चपातीची कणिक व त्याची रेसिपी कशी वाटली।